हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर टेक्निक्स टू फाइंड आउट डिफेक्ट फाइंड आउट करण्यासाठीचे 3 टेक्निक्स बघितले, स्टॅटिक, डायनॅमिक अँड ऑपरेशनल. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर जो काही डिफेक्टचा रिपोर्ट बनवणार आहोत आपण, ओके, त्याचं इम्पॉर्टन्स बघितलं, प्लस काय बघितलं त्याचं ते कसं डिफाईन केलं पाहिजे. ओके, आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर ते एक्झॅक्टली डिफेक्ट रिपोर्ट कसा असतो त्याचं एक टेम्पलेट मी तुम्हाला आज दाखवणार आहे याच्या लेक्चरमध्ये. म्हणजे कसं त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्ल्यूड असले पाहिजेत, ओके, त्याच्यात कोणकोणते कंटेंट असले पाहिजेत हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर डिफेक्ट रिपोर्ट आल्सो नोन ॲज बग रिपोर्ट. डिफेक्ट रिपोर्टलाच काय म्हणतात? बग रिपोर्ट म्हणतात. इट इज अ डॉक्युमेंट that identifies and describes defect detected by a tester. डिफेक्ट रिपोर्ट हा काय असणार आहे? एक तो डॉक्युमेंट असणार आहे ज्याच्यामध्ये आयडेंटिफाय पण केलं जातं आणि डिस्क्रिप्शन पण असतं. कोणाचं? त्या डिफेक्टचं, जो डिफेक्ट टेस्टरकडून डिटेक्ट केलेला आहे, एखाद्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमधला असू दे किंवा सिस्टीममधला असू दे किंवा एखाद्या ॲप्लिकेशनमधला जो काही डिफेक्ट असणार आहे तो टेस्टरकडून डिटेक्ट केलेला आहे, त्याचं तो कसा आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन असतं. त्या डॉक्युमेंटला काय म्हटलं जातं? डिफेक्ट रिपोर्ट. लक्षात येते का? ओके. द पर्पज ऑफ डिफेक्ट रिपोर्ट इज टू स्टेट द प्रॉब्लेम ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल सो दॅट डेव्हलपर्स कॅन रेप्लिकेट द डिफेक्ट्स इझिली अँड फिक्स इट. ओके, डिफेक्ट रिपोर्टचं मेन एम काय असणार आहे, त्याचं गोल काय असणार आहे किंवा ते कोणत्या इंटेन्शनने डिफेक्ट रिपोर्ट बनवलेला असेल तर जो कोणी डेव्हलपर असणार आहे त्या डेव्हलपरला पटकन लक्षात येईल की ॲक्च्युअली काय प्रॉब्लेम आलेला आहे, कोठे आलेला आहे आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो. ओके, आणि तो इझिली कसा फाइंड आउट करून फिक्स्ड करू शकतो. फाइंड आउट केलेला तर आहे पण तो कशामुळे आलेला आहे, ओके, त्याचं रिझन फाइंड आउट करणे प्लस ते फिक्स्ड करणे, चेंज करणे, त्या कोडिंगमध्ये चेंज करणे, हे तो इझिली करू शकतो डेव्हलपर. ओके, त्यामुळं डिफेक्ट रिपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. लक्षात येते का? ओके. त्याची तुम्ही डेफिनेशन जर तुम्हाला कोण विचारलं डिफाईन डिफेक्ट रिपोर्ट तर तुम्ही एका स्टेटमेंटमध्ये सांगू शकता, द डॉक्युमेंटेशन ऑफ द ऑकरन्स, नेचर अँड स्टेटस ऑफ अ डिफेक्ट. डिफेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? डॉक्युमेंटेशन असणार. ते कोणाचं? डॉक्युमेंटेशन ऑफ द ऑकरन्स, नेचर अँड स्टेटस ऑफ अ डिफेक्ट. त्या डिफेक्टचं सध्याचं स्टेटस, तो कशामुळं आला, त्याचं नेचर काय आहे, ह्या सगळ्याचं डिस्क्रिप्शन असतं. त्या डॉक्युमेंटला डिफेक्ट रिपोर्ट म्हणतात. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, म्हणजे एक्झाममध्ये जर तुम्हाला डिफाईन डिफेक्ट रिपोर्ट विचारलं तर तुम्ही सांगू शकता. काय सांगणार? डॉक्युमेंटेशन ऑफ ऑकरन्स, नेचर अँड स्टेटस ऑफ डिफेक्ट, किंवा तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा लिहू शकता. ओके, तर आता मी तुम्हाला टेम्पलेट दाखवते डिफेक्ट रिपोर्ट कसा असतो त्याचं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोणकोणते कंटेंट्स याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहेत. फर्स्ट आहे आय डी. आय डी कशासाठी? तर युनिक आयडेंटिफायर असतो तो, जो काय देतो? गिवन टू द डिफेक्ट. प्रत्येक डिफेक्टला काय असतो? युनिक आय डी असतो. ओके, आणि तो जनरली कसा असतो? ॲटोमेटेड असतोय, असाइन केलेला, ॲटोमॅटिकली असाइन केलेला असतोय. प्रत्येक डिफेक्टला पर्टिक्युलर असा त्याचा युनिक आयडेंटिफायर असतो, दॅट इज आय डी. ओके, नेक्स्ट असणार आहे प्रोजेक्ट, म्हणजे प्रोजेक्ट नेम, कुठल्या प्रोजेक्टच्या अंडर असणार आहे ते. हे सगळं डिफेक्ट रिपोर्टच्या अंडर यायला पाहिजे. हां, नेक्स्ट असणार आहे त्या प्रोजेक्टच्या अंडर प्रोडक्ट, तुमच्या प्रोडक्टचं नेम. नेक्स्ट रिलीज व्हर्जन, ओके, त्या प्रोडक्टचं व्हर्जन. नेक्स्ट मॉड्यूल, स्पेसिफिक मॉड्यूल ऑफ द प्रोडक्ट व्हेअर द डिफेक्ट वॉज डिटेक्टेड. ओके, आता तुमचं एखादं ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनमध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार. त्या नंबर ऑफ मॉड्यूल्समध्ये पर्टिक्युलर त्या प्रोडक्टच्या कुठल्या मॉड्यूलमध्ये तो डिफेक्ट तुम्हाला डिटेक्ट झालेला आहे ते स्पेसिफाय करणं गरजेचं असतं, म्हणजे ते इझिली डेव्हलपरला समजू शकेल ना. नेक्स्ट डिटेक्टेड बिल्ड व्हर्जन. ओके, बिल्ड व्हर्जन ऑफ द प्रोडक्ट व्हेअर डिफेक्ट वॉज डिटेक्टेड, जिथं डिफेक्ट तुम्हाला डिटेक्ट झालेला आहे त्याचं बिल्ड व्हर्जन. नेक्स्ट समरी, त्या डिफेक्ट जो आयडेंटिफाय झालेला आहे त्याची समरी. ओके, नेक्स्ट आहे त्याचं डिस्क्रिप्शन,
त्याच्यामध्ये काय येणार, डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ द डिफेक्ट, म्हणजे काय, डिस्क्राईब ॲज मच ॲज पॉसिबल बट विदाउट रिपीटिंग एनिथिंग ऑर युजिंग कॉम्प्लेक्स वर्ड्स, कीप इट सिम्पल, ओके, बट कॉम्प्रेसिव्हनेस, म्हणजे कसं, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्या डिफेक्टबद्दल इझी लँग्वेजमध्ये सगळं त्याचं डिस्क्रिप्शन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एखादा कॉम्प्लेक्स वर्ड, कॉम्प्लिकेटेड वर्ड तुम्ही यूज करू नका, जेणेकरून डेव्हलपरला ते समजणार नाही. एकदम सरळ साध्या भाषेत, पण सगळा त्याचा सारांश त्यामध्ये आला पाहिजे की तो डिफेक्ट का आलेला आहे याचा. ओके, त्याच्यानंतर आहे ते आहे स्टेप्स टू रेप्लिकेट. याच्यामध्ये काय होतं, स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ द वे टू रिप्रोड्यूस द डिफेक्ट, नंबर दी स्टेप्स, प्रत्येक स्टेपला नंबर दिला जातो. नेक्स्ट आहे ॲक्च्युअल रिझल्ट. ॲक्च्युअल रिझल्ट म्हणजे कसा आला तो, ॲक्च्युअली रिझल्ट कसा आला, द ॲक्च्युअल रिझल्ट यू रिसिव्ड व्हेन यू फॉलोड दी स्टेप्स, त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर ॲक्च्युअल रिझल्ट काय आला तो मेन्शन करणे. एक्सपेक्टेड रिझल्ट्स म्हणजे तुम्हाला ज्या एक्सपेक्टेशन्स होते रिझल्टबद्दल त्या तिथं नोट डाऊन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट अटॅचमेंट्स, अटॅच एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन लाईक स्क्रीनशॉट्स अँड लॉग्स. अटॅचमेंटमध्ये काय केलं जातं, आता जेव्हा डिफेक्ट तो डिटेक्ट होतो त्यावेळेचा त्याचं स्टेटस कळण्यासाठी तो कसा आला, त्यावेळी कसं नेमकं घडलं, त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काय करू शकता, अटॅच करू शकता. नेक्स्ट आहे ते आहे रिमार्क. त्याच्यामध्ये काय करू शकता, एनी ॲडिशनल कमेंट्स ऑन दी डिफेक्ट. ओके, त्या डिफेक्ट बद्दल तुम्ही एखादी एक्स्ट्रा ॲडिशनल कमेंट तुम्ही ॲड करू शकता. ओके, लक्षात येते का. हे झालं डिफेक्ट रिपोर्टच्या टेम्पलेटमध्ये असणारे कंटेंट. पुन्हा काय येऊ शकते, डिफेक्ट प्रोबॅबिलिटी, म्हणजे त्या डिफेक्टची काय प्रोबॅबिलिटी आहे, किंवा डिफेक्ट सेव्हरिटी म्हणजे त्या डिफेक्टचं काय आहे, किंवा डिफेक्ट प्रायोरिटी, त्या डिफेक्टची प्रायोरिटी काय आहे. ओके, रिपोर्टेड बाय हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे, म्हणजे कोणाकडून ते रिपोर्ट केलेलं आहे, त्या पर्सनचं नेम, ओके, ज्यानं हे रिपोर्ट केलेलं आहे तो डिफेक्ट, त्याचं नेम इन्क्लूड असलं पाहिजे. प्लस असाइनड टू, तो कोणाला असाइन करायचा आहे, द नेम ऑफ द पर्सन दॅट इज असाइनड टू ॲनालाइज ऑर फिक्स द डिफेक्ट. जो डिफेक्ट फाइंड आउट झालेला आहे तो डिफेक्ट ॲनालाइज करणे किंवा असाइन करायचा आहे कोणाला, त्याचं नेमसुद्धा माहिती असणं किंवा त्यामध्ये त्या डिफेक्ट रिपोर्टमध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आहे स्टेटस, त्या डिफेक्टचं स्टेटस सध्याचं काय आहे. ओके, हे सगळे पॉईंट्स कशात असले पाहिजेत, तर आपल्या डिफेक्ट रिपोर्टमध्ये कंटेन्ड असले पाहिजेत. ओके, तर रिपोर्टिंग डिफेक्ट इफेक्टिवली, आता जो काही रिपोर्ट आहे आपला डिफेक्ट रिपोर्ट, तर इफेक्टिवली आपण कसा बनवू शकतो, तर तो बी स्पेसिफिक असला पाहिजे, बी डिटेल्ड, बी ऑब्जेक्टिव्ह, प्रोड्यूस द डिफेक्ट अँड रिव्ह्यू द रिपोर्ट. हे सगळे पॉईंट्स काय कशाच्या अंडर येतात, रिपोर्टिंग डिफेक्ट्स इफेक्टिवली, जेणेकरून तो डिफेक्ट आपण इझिली डेव्हलपर काय करू शकतोय, फिक्स्ड करून रिमूव्ह करू शकतोय. लक्षात येते का. ओके, आता बी स्पेसिफिक म्हणजे काय, एवढंच नाही सांगायचं की जनरेट दी फायनान्शियल रिपोर्ट, एवढंच सांगितल्यावर कसं कळेल, तर बी स्पेसिफिक याचा अर्थ काय, तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप एक्झॅक्ट ॲक्शन सांगणं गरजेचं आहे. लक्षात येते काय बघा, रिपोर्टिंग डिफेक्ट इफेक्टिवलीमध्ये बी स्पेसिफिक म्हणजे काय, तर फक्त तुम्ही एवढं नाही म्हणू शकत की जनरेट दी फायनान्शियल रिपोर्ट, तर तो रिपोर्ट जनरेट कसा करायचं, त्याच्यासाठी आधी रिपोर्ट पेजला गेलं पाहिजे, असं स्टेप बाय स्टेप सांगायचं. आता फायनान्शियल रिपोर्ट जनरेट करायचं असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्या रिपोर्ट पेजला गेलं पाहिजे. सो फर्स्ट स्टेप काय येणार, गो टू रिपोर्ट पेज, राईट. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, गो टू रिपोर्ट पेज, रिपोर्ट पेजला गेल्यानंतर तिथं फायनान्शियल रिपोर्ट सिलेक्ट केला पाहिजे, बरोबर. आता फायनान्शियल रिपोर्ट सिलेक्ट केल्यानंतर थर्ड स्टेप काय केली पाहिजे आपण, जनरेट, कशावर क्लिक केलं पाहिजे, जनरेट या बटनवर क्लिक केलं पाहिजे, मगच आपल्याला जनरेट दी फायनान्शियल रिपोर्ट तयार होऊ शकतो, फायनान्शियल रिपोर्ट. लक्षात येतंय का. म्हणून म्हटलेलं आहे की जर डिफेक्ट रिपोर्ट जो आहे तो इफेक्टिव्ह व्हायचा असेल तर तो बी स्पेसिफिक असला पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच नाही सांगायचं की जनरेट दी फायनान्शियल रिपोर्ट जनरेट करा, एवढं सांगितलं तुमचं काम झालं असं नाही होणार. तर काय पाहिजे, त्याला पर्टिक्युलर ॲक्शन स्टेप बाय स्टेप सांगितलं पाहिजे की आता अरे पहिल्यांदा तू काय कर, त्या रिपोर्ट पेजला जा, तिथं रिपोर्ट पेजला गेल्यानंतर दुसरी स्टेप तू काय कर, तिथं फायनान्शियल रिपोर्ट सिलेक्ट कर, फायनान्शियल रिपोर्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा ऑप्शन्स येतात, त्यावेळी तू काय कर, जनरेट कर फायनान्शियल रिपोर्ट्स, मग तुझं काम झालं. लक्षात येते का. असं स्पेसिफिक ॲक्शन्स तिथं सांगता यायला पाहिजेत.
म्हणून फर्स्ट पॉईंट होता बी स्पेसिफिक. ओके, आता समजा इन केस ऑफ मल्टिपल पाथ्स मेन्शन द एक्झॅक्ट पाथ यू फॉलोड. म्हणजे सपोज फक्त आता एक पर्टिक्युलर तुम्हाला पाथ पाहिजे असेल तर त्या डिफेक्टचा पाथ जनरेट दी पाथ असं न म्हणता त्याचा एक्झॅक्ट पाथ तुम्हाला काय करता आला पाहिजे, तिथं डिक्लेअर करता आला पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही असंच नाही सांगायचं की इफ यू डू ए अँड एक्स और बी अँड वाय यू गेट डी, असं न सांगता तुम्ही काय करायला पाहिजे, तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो रेग्युलर पाथ आहे. सपोज इथून शिवाजी पुतळ्याला जा, रिअल लाईफमधील एक्झाम्पल सांगते मी. आपल्या कॉलेजमधून शिवाजी पुतळ्याचा पाथ हा आहे एवढंच नाही सांगायचं. तर सांगताना कसं सांगायचं, आपल्या कॉलेजपासून आधी राजवाड्यापर्यंत जाणे, राजवाड्यापासून पुन्हा गांधी पुतळा, गांधी पुतळ्यापासून पुन्हा शिवाजी पुतळा, असं स्टेप बाय स्टेप सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही दिलं पाहिजे. लक्षात येते का? जेणेकरून काय होईल, जो कोणी तिथं असेल समोर डेव्हलपर त्याला कन्फ्युजन होणार नाही. म्हणून बी स्पेसिफिक राहणं गरजेचं आहे. लक्षात येते का? ओके, नेक्स्ट आहे बी डिटेल्ड. मग ह्याच्यामध्ये काय येणार, बी डिटेल्ड म्हणजे प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन. ओके, जेवढी देता येईल तेवढी जास्त इन्फॉर्मेशन देणं त्या रिपोर्टमध्ये गरजेचं आहे. आळसपणा करून चालणार नाही. का? जेवढी आपण इन्फॉर्मेशन देऊ तेवढंच त्या डेव्हलपरला ते युजफुल होईल. ओके, त्यामुळेच तो डेव्हलपर काय करेल, पटकन तो डिफेक्ट कॅच करू शकेल आणि त्या सिस्टीममधून किंवा त्या सॉफ्टवेअरमधून तो डिफेक्ट तो कमी वेळेत रिमूव्ह करू शकेल. ओके, सो डेव्हलपर्स मे और मे नॉट यूज ऑल द इन्फॉर्मेशन यू प्रोव्हाइड बट ते शुअर डू नॉट वॉन्ट टू बेग यू फॉर एनी इन्फॉर्मेशन यू हॅव मिस्ड. म्हणजेच काय, बी डिटेल्डमध्ये सांगितलं जातं तुम्ही का इन डिटेल्ड डिस्क्रिप्शन द्यायचं. भलेही तुम्ही प्रोव्हाइड केलेली सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन त्या डेव्हलपरला तो डेव्हलपर यूज करेलच असं नाही, पण जर तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन सफिशियंट नसेल, ओके, तर तो तुमच्याकडे त्याच्या रिगार्डिंग पुन्हा इन्फॉर्मेशन आहे का विचारायला येणार नाही. तुम्ही दिलेल्याच इन्फॉर्मेशनमध्ये तो स्टडी करून काय करेल, त्याचा तो जो काही डिफेक्ट आहे त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करेल. सो तुम्ही देतानाच बी डिटेल्ड म्हणजे डिटेल्डमध्ये तिच्याशी रिलेटेड जी काही सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे त्या डिफेक्टशी रिलेटेड ती प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ते आहे बी ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय, डू नॉट मेक सब्जेक्टिव्ह स्टेटमेंट्स लाईक दिस इज अ लोजे ॲप्लिकेशन और यू फिक्स्ड इट रिअल बॅड. असे तुम्ही सब्जेक्टिव्ह स्टेटमेंट तयार करू नका. ओके, स्टिक टू द फॅक्ट अँड अवॉइड द इमोशन्स. तुम्ही काय करा, जी काय फॅक्ट आहे ती डायरेक्ट स्टेटली तुम्ही डिक्लेअर करा. त्याच्यामध्ये इमोशन्स वगैरे काय तुम्ही ॲड करू नका तुमचे. लक्षात येते का? म्हणजे तुम्ही सब्जेक्टिव्ह स्टेटमेंट्स बनवू नका असं त्याचा अर्थ. नेक्स्ट आहे ते आहे रिप्रोड्यूस द डिफेक्ट. रिप्रोड्यूस द डिफेक्ट म्हणजे काय, डू नॉट बी इम्पेशंट अँड फाईल अ डिफेक्ट रिपोर्ट ॲज सून ॲज यू अनकवर अ डिफेक्ट. रेप्लिकेट इट at least once more to be sure. Okay, if you can't replicate it again, try recalling the exact test condition and keep trying. However, if you can't replicate it again after many trials, finally submit the report for the further investigation. Stating that you are unable to reproduce the defect anymore and providing any evidence of the defect if you had गॅदर्ड. म्हणजेच काय, रिप्रोड्यूस करणे. आणि लास्ट असणार आहे तो आहे रिव्ह्यू दी रिपोर्ट. म्हणजेच काय, डू नॉट हिट सबमिट ॲज सून ॲज यू राईट दी रिपोर्ट, रिव्ह्यू इट ॲट लिस्ट वन्स, रिमूव्ह एनी काय असेल त्याच्यात ड्रॉबॅक तर ते तुम्ही रिमूव्ह करा. लक्षात येतंय का? मी पुन्हा एकदा सांगते, डिफेक्ट रिपोर्ट हा इफेक्टिव्हली करणे गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कसा केला जातो, बी स्पेसिफिक, त्याच्यानंतर बी डिटेल्ड, मग बी ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर रिप्रोड्यूस दी डिफेक्ट आणि लास्ट असणार आहे तो रिव्ह्यू दी रिपोर्ट. ओके, मग बी स्पेसिफिकमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, जस्ट जनरेट दी फायनान्शियल रिपोर्ट किंवा काय असेल ती एक ॲक्शन सांगायची नाही, तर ते परफॉर्म करण्यासाठी आता सपोज एखादा रिपोर्ट जनरेट करायचा असेल तर रिपोर्ट जनरेट करण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स असतात त्या स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ते आहे बी डिटेल्ड. याच्यामध्ये काय येणार, ज्या डिफेक्टशी रिलेटेड जो काही डिफेक्टशी हे सगळं चालू आहे, डिफेक्टसाठी जे काही चालू आहे
त्या डिफेक्टची रिगार्डिंग त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तिथं काय करणं गरजेचं आहे, डिक्लेअर करणं किंवा स्टोअर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बी ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे जी काही असणार आहे तुमचा डिफेक्ट तो जस्ट डिक्लेअर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्टिव्ह स्टेटमेंट तयार करणं गरजेचं नाही किंवा केलं नाही पाहिजे. ओके, जस्ट जी काही फॅक्ट आहे ती फॅक्ट आणि जे काही इमोशन्स असतील ते अवॉइड केले पाहिजेत. लक्षात येतंय का? नेक्स्ट काय असणार आहे तर रिप्रोड्यूस दी डिफेक्ट. ओके, ॲटलिस्ट एकदा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा रेप्लिकेट होते की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे तो रिव्ह्यू दी रिपोर्ट, म्हणजे तुमचा रिपोर्ट तुम्ही फायनली तयार केल्यानंतर तो सबमिट करण्याआधी तो ॲटलिस्ट पुन्हा एकदा काय केला पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे. लक्षात येतंय का? आणि जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते बघून ते रिमूव्ह केले पाहिजेत. त्यामुळे तुमचा जो काही डिफेक्ट रिपोर्ट असेल तो इफेक्टिव्हली होऊ शकतो. लक्षात येतंय का? ओके, इथं आपला 4th चॅप्टर कंप्लीट होतो. थँक्यू.